त्यांच्या बोलायचं का भागवती गायकवाडांचं यांचं जीवनचरित्र कसं होतं आता कुणी महिलांना कुणी पुरुषांना जय हिंद. त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणूक आणि सर्वात महत्त्वाचं त्यांची परिस्थिती. त्यांची परिस्थिती एवढी विकट आहे आणि होती, शेवट ती कडीच एवढं सांगू शकते. ते माझे सासू आणि सासरे आहेत. जरी त्यांच्या मुलांचं अगदी कितीही चांगलं असेल तरीही ठीक आहे, प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलाचं चांगलं पाहून आनंदच होतो आणि त्यांच्यासाठी फक्त एवढाच आनंद होता. मुलं बाळा आमचे व्यवस्थित मार्गाला आहेत लागलेले. याच्या अतिरिक्त प्रत्येकाला आपलं आपलं आयुष्य जसं जगावं लागतं तसं ते जगत गेले आणि शेवटी ते त्यांचं आयुष्य जगता जगता कुठेतरी तशा परिस्थितीमध्ये म्हणा की मग थोडंसं कुठंतरी चांगल्या परिस्थितीमध्ये म्हणा त्यांचं आयुष्य तिथंच थांबलं गेलं आणि आता ते नाहीत आपल्यामध्ये. त्यांच्या आठवणी बऱ्याच आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये प्रत्येकासोबत ते कसे होते काय होते, तर मी एवढं म्हणेल की ते खूप छान होते, चांगले होते आणि त्यांचा स्वभाव एकदम असा मनामध्ये काही सुद्धा कुठल्या गोष्टीमध्ये असं म्हणजे आडीबाजी करत नव्हते. जे आहे ते फटकन, समोरच्याला राग आला तर येऊ द्या, पण ते बोलून मोकळं होत होते. आणि जे माणूस डायरेक्ट बोलतो समोरला समोर, विचार करत नाही की समोरच्याला काय वाटन कसं वाटन, आपण जर हे शब्द टाकला बोललो कुठल्या गोष्टीबद्दल तर ते माणूस वाईट आहे असं होऊ शकत नाही. ते माणूस कुठंतरी आपल्याला एक धोपट सरळ मार्ग दाखवतोय. कुणीही असू द्या, माझे वडील असू द्या, माझी आई असू द्या, माझे सासरे असू द्या, माझी सासूबाई असू द्या. आणि कुठे ना कुठेतरी जे मी आयुष्य त्यांच्यापाशी जगले वागले त्यातून मला मार्ग शेवटी चांगलाच मिळालेला आहे. मग मी चांगलंच म्हणणार बरं का. एवढे 2 शब्द माझे इथं संपवते. ताईनं त्यांच्या जीवनावर सांगितल्याबरोबर बरोबर आहे, कारण तिथं त्यांनी अनुभव घेतला त्यांच्या घरातले नाते आणि दुसरं कोणी व्यक्ती महिलामध्ये कोणी कोणाची बोलायची इच्छा असेल 2 शब्द बोल म्हणून